नमस्कार, जय शिवराय यूट्यूब फॅमिली. तर कशा आहात सर्वजण? तर आजच्या व्हिडिओला मी खूप लेट सुरुवात केलेली आहे. अगदी 4:30-5 वाजून गेलेले आहेत, कारण खूप पाऊस होता. घराबाहेर पडणे मुश्किल होतं. आज खूप धो पाऊस झालेला आहे आपल्याकडं. आणि आपण राहतो महाराष्ट्रातील एका छोट्याशा खेडेगावामध्ये. तर चला मग पावसानंतर आपल्या इकडचं वातावरण कसं आहे ते तुम्हाला दाखवते. तर हे बघा समोर पावसामुळे ना असं काही आपल्या इथलं वातावरण झालेलं आहे. अगदी झाडं वगैरे ना खूप सुंदर अशी एकदम पावसाने न्हावून निघाल्यासारखी झालेलीत आणि वाऱ्यावर खूप छान डोलतात ते. तर हे बघा शेतकऱ्यांची पिकं अशी वाऱ्यावर पाऊस झाल्यानंतर वाऱ्यावर अशी डोलतात ते. काय आयुष मला आवाज देतोय, त्याचं काहीतरी काम असेल. आणि तिकडे समोर बघा हे आपलं आहे ना खंडोबाचं मंदिर आहे. प्रतिजेजुरी म्हणून तिथं खंडोबाचं मंदिर. तर निसर्गाच्या कुशीमध्ये ते पण खूप छान दिसतंय मंदिर. तर बघा आयुष मला आवाज देतोय आणि कसा त्याचा डान्स चालू आहे. तर आत्ताच तो शाळेतून आलेला आहे आणि त्याला भूक लागली म्हणून तो मला आवाज देतोय. तर चला मग आता मुलं पण येतील शाळेतून, कारण आजच्या व्हिडिओला आहे ना खूप उशीर झालेला आहे. तर त्यांच्यासाठी काहीतरी मला खायला बनवायचं आहे. तर आयुषने ना शेतातून मका घेऊन आलेला आहे, पप्पांसोबत गेला होता. तर चला मग त्याला मी कढीपत्ता आणायला पाठवलं होतं. बघू आपण तो कढीपत्ता घेऊन आलाय का काय, आणि त्याच्यासाठी मका आपण बनवू ते पण आपण व्हिडिओमध्ये पाहू. आयुष एवढे आयुषने दाणे सोललेत. बाळा ये ग बाळा, थोडं सोलू लागी या. दीदी आयुषला कडीपत्ता आणायला सांगितलंय, तर आयुष बघ कडीपत्त्याचं झाडच घेऊन आलंय. किती कडीपत्ता घेऊन आलाय. मकाचे दाणे ना भाजून घेतले इथे, मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे.
दीदी तुला भूक लागली ना बाळा? चल मी तुझ्यासाठी खूप छान नाश्ता बनवलेला आहे मस्त. चल बाळा चल ना धर बाळा. मला खाऊन सांग कसं झालंय. आपण बनवलेलं मस्त मकाचं त्यातल्या मस्त ताज्या ताज्या मक्याचं आपण आहे ना मका फ्राय बनवलेलं. तर आपल्या दिदूला विचारू आपण तिला हा नाश्ता आवडला का, कसा झालाय. दिदू कसं झालंय मकाचा नाश्ता? छान झालंय. आवडलं तुला? हो.